अभिनेत्री नेहा गद्रेने आजवर अनेक सिनेमे मालिकाच्या माध्यमातून आपलं मनोरंजन केलंय। तर 2019 मध्ये ईशान बापट सोबत लग्न केल्यानंतर ती ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाली। तर आता लग्नाच्या 5 वर्षांनी नेहा तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे। या निमित्त ऑस्ट्रेलियामध्ये तिचं डोहाळे जेवण पार पडलं। नेहाच्या या खास क्षणी अभिनेत्री सुकन्या मोने ऑस्ट्रेलियामध्ये हजर होत्या। त्यांनी लेक जुलिया सोबत जाऊन तिथे नेहाची भेट घेतली। कॅप्शन मध्ये नेहा म्हणते, सुकन्या ताई, माझ्या या स्पेशल दिवशी इथे आल्याबद्दल थँक्यू। तुला खूप दिवसांनी भेटून फार छान वाटलं। तर कमेंट मध्ये सुकन्या ताई म्हणतात, मलाही मज्जा आली की ऑस्ट्रेलियाला येऊन तुझं डोहाळे जेवण करता आलं। सुकन्या यांची लेक जुलिया सध्या शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे। नुकतंच जुलियाने तिचं मास्टर्स पूर्ण केलंय। लेकीला भेटण्यासाठी त्या ऑस्ट्रेलियाला गेल्या होत्या। यावेळी त्यांनी नेहाच्या डोहाळे जेवणाला सुद्धा हजेरी लावली। छान अशी सजावट, मराठमोळा उखाणा असं सुंदर डोहाळे जेवण नेहाचं पार पडलं। कोकिळेच्या गुंजनाने वसंत ऋतूची लागते चाहूल, ईशानच्या साथीने टाकते मातृपदावर पहिले पाऊल। याच सोबत परदेशातल्या पद्धतीने तिने बाळाचं जेंडर रिव्हील सुद्धा करत मुलगा होणार असल्याचं सांगितलं। तर तिने तिच्या बेबी मूनचे फोटोज सुद्धा शेअर केले। मन उधाण वाऱ्याचे या मालिकेतून नेहाला प्रसिद्धी मिळाली। त्यानंतर अजूनही चांद रात आहे या मालिकेत ती झळकली। तर मोकळा श्वास, गडबड झाली या सिनेमात सुद्धा तिने काम केलंय। त्यानंतर मात्र नेहाने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडत परदेशात जाण्याचा निर्णय घेतला। नवऱ्यासोबत ती तिचा संसार उत्तमरित्या सांभाळतीये। अभिनय क्षेत्रातून जरी दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र नेहा सक्रिय असते। नेहा आणि ईशानचं राजश्री मराठीकडून मनपूर्वक अभिनंदन। तुम्हाला सुकन्या आणि नेहा यांची परदेशात झालेली ही भेट कशी वाटली हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।